ऑफिस अफेअरमध्ये भारत सर्वात पुढे. महिलांपेक्षाही पुरुषांची अफेअर्स जास्त. कंटाळवाणे नातेसंबंध आणि OTTचा प्रभाव. सध्याच्या धकाधकीच्या आणि गतीनं जगण्याच्या शैलीत माणूस कायम प्रेमाचा ओलावा शोधत असतो. मग अगदी लग्न झालं असेल किंवा नसेल तरी सुद्धा अनेकांना आधारासाठी मायेचा खांदा हवा असतो. त्यामुळेच कार्यालयामध्येही प्रेम प्रकरण म्हणजेच अफेअर्स असणं ही फारच सामान्य गोष्ट झाली. 24 तासांमधील जास्त काळ कार्यालयामध्ये घालवला जातो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वाढ होते. तेवढं नवलच. ऑफिसमध्ये अफेअर करण्याच्या बाबतीत मॅरिड लोक हे भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणजे भारतामध्ये 10 पैकी 4 लोक हे ऑफिसमध्ये अफेअर करतात, ज्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे असं म्हणून अहवालात आलेलं आहे. पुरुष हे महिलांसोबतच अफेअर करत असतील ना, पुरुषासोबत तर करत नसतील. जितके पुरुष आहेत तितके महिलाही असतील. काय एक पुरुष 4-4 जणांसोबत थोडीच करणार आहे अफेअर. पण हा डेटा हा येणाऱ्या काळासाठी खूप भयानक सत्यासमोर आणत आहे. मित्रांनो, लग्न या परंपरेवरचा विश्वास उडून जाईल. जर नात्यामध्ये विश्वास नसेल तर नातं कसं टिकणार आहे? एक कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. येणारा काळ किती भयानक असणार आहे.